क्रमांक 8 क या वार्डातनं मला उमेदवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मिळालेली अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे। तर मी त्यांचे पक्षाचे मी धन्यवाद मानते, उद्धव साहेबांचे मी आभार मानते। खूप खूप धन्यवाद आहे त्यांना। मला म्हणजे न्याय मिळाला, खूप वर्षानंतर न्याय मिळाला मला। बरं, तुम्ही हे निवडणूक लढवत आहात, तुमचा प्रभाग तुम्हाला कसा वाटतो? हवा तेवढा विकास झाला आहे असं तुम्हाला वाटतंय का? 15 वर्षात जवळजवळ विकास काहीच झालेला नाहीये आणि आता म्हणजे बदल व्हायला हवा आणि जे काम बाकी आहे ते मी अगदी हिरारीने करेल। मला म्हणजे वार्डातल्या लोकांचा चांगला प्रतिसाद पण आहे। प्रभाग क्रमांक 8 मधून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि मी जे पुढील जे काम असेल मी ते चांगल्या पद्धतीने करेल आणि विश्वासाने करेल, लोकांचा विश्वास संपादन करेल। आणि तुमची एक सामाजिक व राजकीय वाटचाल कशी राहिली आहे? तुम्ही कधीपासून शिवसेनेमध्ये आहात? मी जवळजवळ 35 वर्ष झाले। 84 सालापासून माझं जसं मी लग्न झालं तर 16व्या वर्षापासून मी या संघटनेत काम करते आणि माझी निष्ठा या पक्षावर आहे म्हणून मी आतापर्यंत इथे आले आणि त्या निष्ठेचं मला फळ आज मिळालेलं आहे 35 वर्षानंतर। बरं, 35 वर्ष तुम्ही काम केलं तर साधारणतः कुठली सामाजिक व राजकीय कामं झाली? मी आरोग्य शिबिर वगैरे लावले, लोकांचे महिलांचे प्रश्न सोडवले, घरगुती वगैरे महिलांचे जे काय असतील घरगुती प्रश्न ती सोडवलेले आहेत। जे येतील वार्डामध्ये साफसफाईची कामं वगैरे, कोणाचं काय चंबरचं काम ते मी सगळं केलेलं आहे, लक्ष दिलेलं आहे। कधी मला रात्री 12 वाजता बोलवलं तरी मी महिलांसाठी धावलेली आहे। माझ्याकडे काय महिलांचे प्रॉब्लेम आले तर मी त्याच्यासाठी काम केलेलं आहे। मी संघटनेसाठी केसेस झेललेले आहेत, म्हणजे आज जवळजवळ मी 35 वर्ष काम करते। माझ्या मिस्टरांचं तात्या लेकावळे यांचं खूप LNT मध्ये हे म्हणजे खूप त्यांनी LNT लोकांसाठी कामं केलेली। जवळजवळ लार्सन टुब्रो मध्ये तात्या लेकावळे यांनी 500 लोकांना कामं नोकरीला लावलं आणि त्यांचीच आज कृपा म्हणून आणि उद्धव साहेबांची कृपा ही माझ्यावर झालेली आहे। मला हे तिकीट त्यांनी त्या कृपेने मला मिळाले। त्यांचं एक माझ्यावर म्हणजे ते मला त्यांचे आशीर्वाद मिळालेले। बरं, तुम्ही इतके वर्ष काम करतायत, तुम्ही सगळ्या निवडणुका जवळून बघितलेल्या आहेत। आता 10 वर्षानंतर निवडणुका लागतात। 2015ला निवडणूक झाली होती, तर त्या निवडणुकीमध्ये आताच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? पहिली निवडणूक म्हणजे खूप सोपी होती, आताची निवडणूक म्हणजे पैशाचा खेळ झालेला आहे। म्हणजे निष्ठावंत असे कोण राहिले आहेत? निष्ठावंत आहे त्याच्यामध्ये, पण आता फार कमी राहिलेत निष्ठावंत। आता नुसता या लोकांनी समोरच्या पार्ट्यांनी पैशाचा बाजार केलाय। आम्ही मेहनतीने आणि ह्यांनी लढतोय। आता आमच्याकडे एवढं हे नाहीये, पण आम्ही मेहनतीने लढतोय, आम्ही निष्ठावंत आहोत, तर आम्हाला जरूर नक्की म्हणजे वोटर न्याय देतील। 15 जानेवारीला मतदान आहे, तुम्ही मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? मतदारांना आव्हान जे माझं काय आहे, नगरसेविका कोणी झालं तरी त्याचं काय काम आहे की वार्डामध्ये साफसफाई करणं, लोकांच्या हाकेला रात्री 12 वाजता म्हटलं तरी धावून जाणं हेच आहे, बाकीचं काय आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी राजेश रमेश महाले, मी प्रभाग क्रमांक 8 मधून निवडणूक लढवत आहे। ही निवडणूक आम्ही गेले 35 वर्षे या विभागात काम करत आहे। या प्रभागाला जी काम केल्यामुळे काम करत असल्यामुळे मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांनी जे माझ्यावर विश्वास दाखवला उमेदवारी देऊन, मी त्यांचा सदस्य ऋणी आहे आणि तो त्यांचा विश्वास मी सार्थक ठरवणार आहे आणि मतदारांचा व मी त्यांचा हा विश्वास तळा जाऊ देणार नाही आहे। मी याच्यामध्ये बरीच कामं या 35 वर्षामध्ये सामाजिक कार्य आणि धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम राबवलेले आहेत। पुढचं विजन काय असणार आहे? पुढचं विजन आमचे या प्रभागामध्ये मतदारांनी जर आम्हाला निवडून दिलं तर आमचं पुढचं चांगलं असणार आहे। पाणी, रस्ते, लाईट आणि हे गटारे रस्ते आणि गटारे या स्वच्छता पर्याय अभियान त्यांचा आम्ही प्रयत्न करणार आहे। नंतर बाकीचे जे आहेत ॲम्ब्युलन्ससाठी आम्ही नागरिकांसाठी रुग्णवाहिका, जे शैक्षणिक शालेय हे शैक्षणिक आहे क्षेत्रामध्ये त्यांचा आम्ही पुन्हा हे करू। मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला काय वाटतंय?
नाही, मतदारांचा आम्हाला पूर्ण जेव्हा उमेदवारी डिक्लेअर झाली, आमची घोषित झाली, त्यावेळी प्रभागामध्ये सर्व प्रभागातील मतदारांचा आनंद झाला आहे. कारण या जुन्या निष्ठावान सैनिकाला आणि जो काम करणार आहे, हल्ली मतदार हुशार झालेले आहेत, ते मतदार जेणेकरून ते काम करणाऱ्या माणसाला निवडून देणार. आता पॅनलमध्ये आमचे 3च उमेदवार झाले, पण जो अचा होता तो आमचा बाद झालेला आहे, एक उमेदवार. तर त्यामुळे आमचे 3च पॅनलमध्ये आम्ही 3 आहेत. पहिला क मध्ये आमच्या सुनीता लेगावळे आहेत, ब मध्ये रुबिना शेख मॅडम आहेत आणि ड मध्ये मी स्वतः राजेश महाले आहे. मी या कोरोना काळामध्ये म्हणजे या विभागामध्ये प्रभागात जेव्हा आमचे शिवसैनिक आणि आमचे पदाधिकारी या कोरोना काळामध्ये या महाभयंकर आजारामध्ये या लोकांसाठी आम्ही जे कार्यतत्पर राहिलो, बाहेर पडलो, आम्ही आमची जीवाची कोरोना करता त्यांचं अन्नधान्य जो गोरगरीब जे जनता होती, हातावर पोट भरणारे जी मजदूर होते, मजुरी करणारे, त्यांना आम्ही चार वेळा अन्नधान्याची पुरवठा सतत केलेला आहे. 250 कुटुंब आम्ही त्यांना केलेलं सगळं. आणि दुसरं या कोरोना काळामध्ये आमचे लसीकरणचे उपक्रम, लसीकरण पहिला डोस आणि दुसरा डोस पण सुविधा शाळेमध्ये राबविला आहे. आणि त्यात परत गोळ्या त्या गोळ्या आम्ही वाटप केलेल्या आहेत. संपूर्ण या आपल्या व्हिडिओमार्फत मी सर्वांना मतदारांना आवाहन करतो की आम्ही जर निवडून आलो आमचं पॅनल, तर आम्ही या सगळं मिळून आम्ही या नागरिकांसाठी ज्या सुविधा असतात त्या सुविधा पूर्ण पुरवण्याचा प्रयत्न करणार.